हा सर्व परिचित असा पळसाचा वृक्ष आहे आणि याचे औषधी गुणधर्म बघता याला कल्पवृक्ष म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही। याला ज्या बिया येतात त्यांना पळसपापडी म्हटलं जातं आणि त्या पळसपापडीची 1-1 ग्रॅम पावडर मधातून सलग 3 दिवस लहान मुलांना दिली तर सर्व प्रकारचे जंत हटकून पडतात। दुसरं, या झाडाला जो डिंक येतो तर त्या डिंकापासून आपण एक कटिशूलहर म्हणून एक पावडर बनवली कॉम्बिनेशन, म्हणजे तर ती सकाळ संध्याकाळ दुधातून घेतली की सर्व प्रकारची कंबरदुखी पाठीचे आजार बरे होतात। याचा जो डिंक आहे तो तुपात परतून 2 ग्रॅम डिंक, अर्धा चमचा खडीसाखर आणि अर्धा चमचा तूप असं घेतलं की सांध्याचे आजार आणि कंबरदुखी पूर्ण बरी होते। याच्या ज्या मुळ्या आहेत त्या अत्यंत शक्तिवर्धक आहेत, पौरुषत्व शक्ती वाढवण्याचं खूप मोठं औषध आहे। याची जी फुलं आहेत, पळसाची फुलं, तर ते पळसाच्या फुलांची पुरचुंडी करून छातीमध्ये जो काही कफ साठलेला असतो तर तो त्याच्यासाठी शेक दिला की छातीतला कफ निघून जातो। त्याच्या आधी मोहरीचं तेल कोमट करून छातीला लावायचं आहे आणि पळसाच्या फुलांची पुरचुंडीनी छाती शेकून घ्यायची आहे। पळसाची फुलं जी आहेत ती मूत्रल आहेत, म्हणजे लघवीचं प्रमाण वाढवणार आहेत। तर मुतखड्यासाठी किंवा लघवी अडकळत होत असेल, लघवीला जळजळ होत असेल तर 10-10 ग्रॅम पळसाच्या फुलांचं चूर्ण सकाळ संध्याकाळ जिरे आणि खडीसाखरेबरोबर घेतलं की लघवीची तिडी, कळ, जळजळ कमी होते। आणि ज्या लोकांना डोक्यामध्ये चाई पडून अचानक केस जातात तर त्या ठिकाणी पळसाच्या फुलांची चटणी करून लावली की त्या ठिकाणी चांगले केस येतात। या वनस्पतीला जाळून त्याची राख केली जाते, ज्याला आपण क्षार म्हणतो। तर तो पलाक्ष क्षार जो आहे ते कफाचं खूप मोठं औषध आहे। 2-2 चिमूट पलाक्ष क्षार मधातून किंवा कोमट पाण्याबरोबर घेतलं की सर्व प्रकारचे कफाचे आजार हटकून बरे होतात, लघवीला साफ होते आणि मुतखडे निघून जातात। पळसांच्या फुलांपासून आपण एक हेअर टॉनिक स्प्रे बनवला आहे, तर त्यामुळे केस गळणं कमी होतं, केसांची वाढ चांगली होते।